वाल्मिक कराड यांची जेलमध्ये होत आहे मजा। रोज एक व्यक्ती जाऊन भेटत आहे। नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक असलेले वाल्मिक कराड यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे। वाल्मिक कराड यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असून त्यांना रोज एक व्यक्ती भेटण्यासाठी जेलमध्ये जात असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। जेलमध्ये आरोपींना भेटण्यासाठी कुणीही जात नसताना मात्र रोज वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी एक व्यक्ती जेलमध्ये जात असल्याचं देखील ह्यावेळी धनंजय देशमुख यांनी बोलताना सांगितलेलं आहे। ही सर्व माहिती त्यांनी गोळा केलेली असून खातरजमा केल्याच्या नंतर त्यांना कुठकुठले व्यक्ती आजपर्यंत भेटलेले आहेत ह्याची देखील ती माहिती घेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तसंच पवन चक्की खंडणी प्रकरणामध्ये अटक असलेले आरोपी वाल्मिक कराड यांना सध्या जेलमध्ये कशा प्रकारे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, एखाद्या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट कुणाच्या सांगण्यावरून मिळत आहे हे देखील माहीत होणं तितकंच गरजेचं असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी बोललेलं आहे। वाल्मिक कराड यांना जेलमध्ये अनेक व्यक्ती भेटत असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी बोलताना सांगितलेलं आहे। सध्या वाल्मिक कराड यांची जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा संशय त्यांनी ह्यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे। वाल्मिक कराड हा आरोपी आहे का पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचा जावाई आहे असा देखील प्रश्न आता ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। वाल्मिक कराड हा आरोपी असून त्यांना आरोपीसारखी वागणूक न देता त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट जेलमध्ये कशी काय दिली जाते असा देखील संशय आता धनंजय देशमुखसह मस्साजोगच्या ग्रामस्थांमधून व्यक्त केलेला जात आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असा देखील आता प्रश्न मस्साजोगच्या ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं देखील मस्साजोगच्या ग्रामस्थांसह धनंजय देशमुख यांनी बोलताना सांगितलेलं आहे। ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी पोलीस प्रशासन व अधिकारी कमतरता भासत असल्यामुळे आता 25 फेब्रुवारी रोजी मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन देखील करणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड यांना एका नेत्याच्या सांगण्यावरून जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा देखील आता संशय हळूहळू वाढताना पाहण्यास मिळत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।